सासवडमधनं पुण्यात निघालेल्या हिंदू जनमोर्चा रॅलीबद्दलची ही बातमी। हिंदू जन आक्रोश मोर्चा पोलिसांनी अडवलेला आहे। बोपदेव घाटात पोलिसांचा तगडा बंदोबस्त, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हिंदू जन आक्रोश मोर्चा पोलिसांनी अडवलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। बोपदेव फाट्याजवळची ही दृश्य। बोपदेव घाटात पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळतोय। पोलिसांची मोठी फौज, मोठी कुमक सध्या बोपदेव घाटात। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सासवडमधनं पुण्यात हिंदू जनमोर्चा रॅली निघालेली होती आणि याच हिंदू जनमोर्चा रॅलीला पोलिसांनी अडवलेला आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय बोपदेव घाटातली ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। पोलिसांनी आता हिंदू जनमोर्चाचे कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत। सध्या त्यांच्यात चर्चा होते, मात्र जोरदार घोषणाबाजी केली जाते हिंदू जनमोर्चाकडून। तर आपण बघतोय की आता जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे। पाकिस्तान विरोधात सुद्धा इथे घोषणाबाजी सुरू आहे। सासवड मधून पुण्याकडे हा हिंदू जनमोर्चा निघत होता, हिंदू जन आक्रोश मोर्चा, आणि याच रॅलीला पोलिसांनी अडवलं। या रॅलीला पोलीस पुढे जाऊ देत नाहीये, कारण आपण बघतोय पुढे सुद्धा बोपदेव घाटात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे। तगडा पोलीस बंदोबस्त या सगळ्या मार्गावर। सकाळपासूनच आपण ही दृश्य बघतोय। या मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप सुद्धा उपस्थित आहेत। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हिंदू जन आक्रोश मोर्चामधली थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय। दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। एकीकडे पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होते, दुसरीकडे आपण बघतोय ह्या मोठा फौजफाटा, पोलिसांचा मोठी कुमक आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। बोपदेव फाट्याजवळची ही पोलिसांची दृश्य। मोठा फौजफाटा पोलिसांनी इथे तैनात केलेला आहे। या मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप सुद्धा उपस्थित आहेत आणि आपण बघतोय अनेक मुद्दे यांनी घेतलेले आहेत। या मोर्चा दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये कदाचित वाद होऊ शकतो तशी शक्यता वर्तवण्यात येते, कारण हिंदू जन आक्रोश मोर्चा पोलिसांनी अडवला आणि त्यानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र ही सगळी परिस्थिती लक्षात घेता बोपदेव फाट्याजवळच पोलिसांनी हा हिंदू जनमोर्चा अडवलेला आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघतोय बोपदेव घाटातली ही दृश्य। पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय। पोलीस आणि कार्यकर्ते, हिंदू जन आक्रोश मोर्चाचे कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत। आपण बघतोय सध्या पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होते, कारण कुठल्याही पद्धतीने हा सगळा मोर्चा आहे तो पुढे जाऊ द्यायचा नाही, कोंढव्याजवळ जाऊ द्यायचा नाही, यासाठी पोलीस आग्रही असल्याचं बघायला मिळतंय। पोलिसांची आग्रही भूमिका। दुसरीकडे आपण बघतोय कशा पद्धतीनं मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। हिंदू जनमोर्चा रॅली पोलिसांनी अखेर अडवलेली आहे। पुण्यातली आजची सगळ्यात मोठी घटना आपण बघतोय। पुरंदरमधील गावांमध्ये लँड जिहाद सुरू असल्याचा देखील आरोप आहे आणि पुढे कुठेतरी तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि म्हणूनच पोलिसांनी ही भूमिका घेतलेली आहे। मात्र पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। गेले काही तास आपण या बातमीवर लक्ष ठेवून आहोत। क्षणाक्षणाचे अपडेट्स तुम्हाला एनडीटीव्ही मराठीवर मिळतात। दरम्यान ही आत्ताची ताजी दृश्य। दरम्यान आपण बघतोय की जय श्रीरामच्या घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत। अनेक विषय या मोर्चाच्या निमित्तानं पुढे आणतात। विशेषतः पुरंदरमधील गावांमधला लँड जिहादचा मुद्दा असेल किंवा बेकायदेशीर नमाज पठण असेल, सकल हिंदू समाज पुरंदर तालुक्याच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। हिंदू जन आक्रोश मोर्चामुळे अनेक वाहतुकीमध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आले आहेत। खडी मशीन चौक ते सासवड रस्ता आज सकाळपासून बंद आहे। सासवड ते कोंढव्या दरम्यानची ही रॅली आपण बघू शकतोय कशा पद्धतीने पोलिसांची मोठी कुमक, पोलिसांची अख्खी फौज, पोलिसांची फळी उभी आहे।
दरम्यान आपण बघतोय पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे, कारण हिंदू जन आक्रोश मोर्चाचे कार्यकर्ते काही वेळापूर्वी आक्रमक झाले होते आणि आताची एक लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते की आता सांगता सभेला सुद्धा सुरुवात झालेली आहे। बोबदेव घाटाजवळच जी सांगता सभा घेण्यात येते या क्षणाची एक मोठी अपडेट आपण बघतोय एनडीटीव्ही मराठीवर। बोबदेव घाटातच पोलिसांनी हा सगळा मोर्चा अडवल्यानंतर बोबदेव घाटात आता सांगता सभेला सुरुवात झालेली आणि सांगता सभेची दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय पुण्यातनं थेट। आपण बघतोय की सगळ्याच या कार्यकर्त्यांकडनं आंदोलकांकडनं जोरदार घोषणाबाजी केली जाते। यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। यशपाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? हिंदू जन आक्रोश मोर्चा जो सासवडच्या इथून निघाला होता आणि दीड तासाच्या प्रवासानंतर बोबदेव घाटातून कोंढव्यात जाणार होता, परंतु बोबदेव घाट येथे पुणे ग्रामीण पोलिसांनी एक मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात केला, बॅरिकेड लावून हा मोर्चा अडवला। त्यानंतर संतप्त जे आंदोलक करते होते त्यांनी तिथे ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि सांगता सभेला जाण्याचा हट्ट धरला, परंतु गोपीचंद पडळकर असतील किंवा स्थानिक आमदार पुरंदरचे संजय जगताप असतील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी विनंती केली की खाली कोंढव्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला तिथे जाता येणार नाहीये। तुम्ही जी काही समारोपाची सभा आहे ती बोबदेव घाटामध्येच करा। तर त्या विनंतीला मान देऊन गोपीचंद पडळकर यांचं नुकतंच फोनवर मुख्यमंत्र्यांशी सुद्धा देखील बोलणं झालं आणि त्या ठिकाणी सभेला सुरुवात झालेली आहे आणि सांगता सभेनंतर हे कार्यकर्ते परत आपापल्या गावी जातील, परंतु बोबदेव घाटामध्ये इंटरनेट सुविधा देखील बंद ठेवण्यात आलेली आहे। सौरभ, यशपाल, यांची नेमकी मागणी काय होती आणि आता सांगता सभेला सुरुवात झालेली आहे, म्हणजे या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्यात का? नाही, यांची मागणी अशी होती पुरंदर जिल्ह्यातील तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी गावांमध्ये मुस्लिम समाजाला जमिनी दिल्या होत्या आणि त्या जमिनीच्या माध्यमातून एक लँड जिहाद केला जातोय असा एक आरोप त्यांचा प्रामुख्याने आहे। हिवरी गावामध्ये रमजानच्या महिन्यामध्ये 2 गटांमध्ये दंगल झाली होती आणि त्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिवरी गावातील अनेक युवकांवर गुन्हे दाखल केले होते, काही जणांना तुरुंगवास देखील आणि जे काही त्या ठिकाणचे जे कायदा सुव्यवस्था तो समाजात। यशपाल, पुन्हा एकदा आम्ही तुमच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करू, याचे अपडेट्स घेत राहा। तुर्तास धन्यवाद।